उपासना उपासना उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, मागील कार्यक्रमात आपण पाहिले की शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर बांधून पूर्ण केले. आज आपण पाहणार आहोत की हे मंदिर बांधण्याचे काय प्रयोजन होते, त्याचे कारण काय होते. शलमोनाने त्यावेळी प्रार्थना केली. परमेश्वराने त्याला दुसऱ्यांदा दर्शन देऊन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या गोष्टी कोणत्या होत्या? शलमोनाच्या प्रार्थनेला परमेश्वराचे काय उत्तर होते? या सर्व गोष्टी आम्हाला आजच्या अध्ययनात पाहायला मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमात राजाचे पहिले पुस्तक ह्याच्या 7व्या अध्यायाच्या 49 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवले आहे. आज 50 आणि 51 वचने मी आता आपणाकरिता वाचणार आहे. राजाचे पहिले पुस्तक 7वा अध्याय 50 आणि 51 वचने. पेले, कात्री, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करविली होती. तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्र स्थान याच्या कवाडांची व मंदिराच्या म्हणजे पवित्र स्थानाच्या कवाडांची बिजागरे सोन्याची करविली होती. या प्रकारे परमेश्वराच्या मंदिराचे जे जे काम शलमोन राजाने हाती घेतले ते समाप्त झाले. नंतर आपला बाप दावीद याने समर्पिलेले सोने, चांदी आणि पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेविले. श्रोत्यानो, आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आम्हाला परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीत येण्याकरिता स्वतःला तयार करायचे आहे. कशा प्रकारे आम्हाला त्याचे गौरव त्याला द्यायचे आहे. अनेकदा आम्ही त्याला आमच्या जीवनात इतके साधारण स्थान देतो की आम्ही त्याची पवित्रता, त्याचे सामर्थ्य, त्याचे गौरव विसरून जातो. प्रभू येशूचा एक आवडता शिष्य होता ज्याचे नाव योहान होते. जेव्हा प्रभू येशू देहधारी होऊन या पृथ्वीवर आला तेव्हा योहानाची त्याच्याशी खूप जवळीक होती. परंतु जेव्हा योहानाने गौरवी येशूला पाहिले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय झाली ते आम्हाला प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय आणि 17व्या वचनात वाचायला मिळते. तो म्हणतो की मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मला असं वाटतं श्रोत्यानो की जेव्हा तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये येतो तेव्हा आपली जागा त्याच्या बरोबरीची नसून त्याच्या पायाशी असावी. शलमोनाने दीपस्तंभाची संख्या वाढवून त्यांचे महत्त्व कमी केले. तसे आपण करू नये. प्रभू येशू ख्रिस्ताशी आगाऊपणे जवळीक करण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. कारण ज्याची आपण उपासना करावी व ज्याचे आपण आदरयुक्त भय बाळगावे व ज्याच्या पायाशी आपण लोटांगण घालावे असा तो महान पवित्र परमेश्वर आहे. 6व्या आणि 7व्या अध्यायात आपण मंदिराचे बांधकाम व त्याचे सौंदर्य याविषयी पाहिले. देवाचा कराराचा कोश ज्या निवास मंडपात ठेवण्यात येणार होता त्याची रचना शलमोनाने परमेश्वरासाठी बांधलेल्या मंदिरापेक्षा किती वेगळी होती ते आपण पाहिले. आता श्रोत्यानो, आम्ही 8व्या अध्यायाकडे वळत आहोत. बांधून पूर्ण झालेल्या मंदिराचे समर्पण ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. या अध्यायात आपण पाहतो की देवाचा कराराचा कोश या मंदिरात आणला जातो आणि देवाच्या शकेना गौरवाने ते मंदिर भरून जाते. आणि शलमोन आपला समर्पणाचा संदेश आणि प्रार्थना सादर करतो. राजाचे पहिले पुस्तक 8वा अध्याय आणि 1 वचन वाचूया. 8वा अध्याय 1 वचन. मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सियोनातून वरती आणावयासाठी इस्रायलाचे वडीलजन, वंशाचे सर्व मुख्य व सर्व पितृकुळांचे सरदार या शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले. देवाच्या कराराच्या कोशाच्या प्रतिष्ठापनेने ते मंदिर देवाच्या गौरवाने भरून गेले. आता 8वा अध्याय 10 आणि 11 वचन आम्हाला पुढे सांगतं. 8वा अध्याय 10 आणि 11 वचन. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहाविना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. शलमोन आपल्या संदेशामध्ये दाविदाला योग्य ते श्रेय देत आहे. 17 ते 20 वचने सांगतात.
माझा बाप दावीद याचा मनोदय असा होता की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ एक मंदिर बांधावे. पण परमेश्वराने माझा बाप दावीद यास सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहे, हे तू चांगले केले आहे. पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधेल. परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले. मी आपला बाप दावीद याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्रायलाच्या गादीवर बसलो आहे आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ मी हे मंदिर बांधिले आहे. श्रोत्यानो, शमूएलाचे दुसरे पुस्तक 7व्या अध्यायात आम्ही पाहिले की देवाच्या कराराच्या कोशासाठी कायमस्वरूपी निवासस्थान असावे अशी कल्पना दाविदाला प्रथम सुचली. शल्मोनाने केवळ त्याच्या योजना अंमलात आणल्या. मला वाटतं या मंदिराला शल्मोनाचे मंदिर म्हणण्याऐवजी दाविदाचे मंदिर असे आम्ही म्हणावे. शल्मोन मंदिराच्या समर्पणाच्या प्रार्थनेत म्हणतो की हे मंदिर देवाच्या नावाचे राहण्याचे ठिकाण व्हावे, असे स्थान की ज्याद्वारे देवाचे लोक त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. म्हणजेच हे मंदिर देवाच्या लोकांचा त्याच्याजवळ पोहोचण्याचा मार्ग व्हावे. हे मूर्तीपूजक लोकांचे मंदिर नाही, जेथे मूर्ती असते किंवा नाही तेथे परमेश्वर राहतो. दावीद म्हणाला त्याप्रमाणे ते मंदिर देवाचे पदासन आहे. राजाचे पहिले पुस्तक 8वा अध्याय आणि 27वे वचन पहा काय सांगतं. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही, तर हे मंदिर मी बांधिले आहे, यात तो कसा व्हावा? शल्मोनानेही हे ओळखले होते, दाविदानेही हे ओळखले होते की त्यांनी हातांनी बांधलेल्या त्या मंदिरात परमेश्वर राहू शकत नाही. शल्मोनाचे हे मंदिर श्रोत्यानो असे ठिकाण आहे की जेथे माणूस येऊन नतमस्तक होऊ शकतो आणि त्याच्यासमोर आपली अर्पणे आणू शकतो. त्याद्वारे देवाशी संबंध स्थापित करण्याचा उद्देश पूर्ण होऊ शकला. परमेश्वर मंदिरात राहतो ही यहुदीतर लोकांची कल्पना आहे. शल्मोन म्हणाला, आकाशे व आकाशाची आकाशे यांच्यात तू मावत नाहीस. खरोखर परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो सगळीकडे आहे. तो केवळ अनुभवातीत नाही, तर तो त्याच्या निर्मितीच्या पलीकडचा आहे. येथून पुढचा या अध्यायाचा भाग रुचीपूर्ण आहे. या भागामध्ये इस्रायलाच्या भविष्याविषयी म्हणजे इस्रायली लोक जेव्हा परमेश्वराविरुद्ध पाप करतील आणि बंदिवासात जातील त्या दिवसांविषयी सांगितलेले आहे. 8वा अध्याय 46वे वचन मी वाचत आहे. 8वा अध्याय आणि 46वे वचन. त्यांनी तुझविरुद्ध पाप केले, कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही, व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यास जवळच्या अथवा दूरच्या देशी पाडाव करून नेले. श्रोत्यानो, देवाच्या मते पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही. आपण असे म्हणू नका की मी पाप करीत नाही किंवा मी पाप केलेले नाही. परमेश्वर म्हणतो की तुम्ही पाप करता. रोमकरासपत्र 3रा अध्याय 10 ते 12 आणि 23व्या वचनात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. आम्ही सर्व पापी आहोत. आदामाने परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची आपण मुले असल्यामुळे आपल्याही रक्तात पाप भिनले आहे. आपण जन्मतःच पापी आहोत. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 5व्या वचनात म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. आपण जर लहान बालकाचे निरीक्षण कराल तर माझ्या बोलण्याची सत्यता आपणाला पटेल. लहान मुलांना खोटे बोलायला कोणी शिकवत नाही. लबाडी करण्याचे धडे त्यांना दिले जात नाहीत. स्वार्थी असण्याची आवश्यकता त्यांना त्यांच्या बाल्यावस्थेत कोणी शिकवत नाही. पण तरीही श्रोत्यानो, लहान मुले किती खोटे बोलतात, बऱ्याचदा लबाड्या करतात. स्वतःचे व दुसऱ्याचे ही जाणीवही त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच असते, होय ना? परमेश्वरासमोर लहान व मोठे असे कोणतेही पाप नाही. सर्व पापे त्याच्यासमोर पाप अशीच गणली जातात. शल्मोन जे बोलला, कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही, हे अगदी खरे आहे. 47 आणि 48 वचने पुढे सांगतात, तर ज्या देशात त्यास पाडाव करून नेले तेथे ते विचार करीतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकांच्या देशात तुझकडे वळून तुझी विणवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे
आम्ही कुटिलतेने वागलो आहो, आम्ही दुराचरण केले आहे. आणि ज्यांनी त्यास पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी ते तुझकडे जीवेभावे वळून त्यांच्या पूर्वजास दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करीतील. शल्मोन हे जे सर्व म्हणतो नेमके तेच पुढे इस्रायल लोक मंदिर पाडले गेल्यावर करणार होते. त्यांना बंदिवान करून अनोळखी देशात गेल्यावर ते या मंदिराकडे हात उभारून तोंड करून प्रार्थना करणार होते. बाबिलोनमध्ये दानिलही हेच करणार होता. येरुशलेमच्या दिशेची खिडकी उघडून तो त्या स्थानाकडे प्रार्थना करणार होता. आपली स्वतःची पातके व त्याच्या लोकांची पातके कबूल करून तो प्रार्थना करणार होता. देवाची याचना करणार होता. 49 आणि 50 वचने पुढे पहा काय सांगतात. तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यास न्याय दे. तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्या विरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्या विरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्या क्षमा करून त्यांचा पाडाव करणाऱ्यांच्या मनात दया उत्पन्न कर, म्हणजे ते त्यांच्यावर दया करीतील. श्रोत्यानो, आपण पाहूया की या प्रार्थनेचे उत्तर परमेश्वर देणार आहे. शल्मोनाने देवाकडे प्रार्थना पोचविण्याचे स्थान म्हणून मंदिर बांधले. ते अत्यंत सुशोभित व भव्य होते आणि कोणी त्या मंदिराकडे पाहून देवाची आळवणी केली तर देवाने त्या प्रार्थना ऐकाव्यात अशी शल्मोनाने देवाकडे मागणी केली. देवाने ती मागणी मान्य केली. नंतर काही वर्षानंतर ते मंदिर यहुद्यांच्या शत्रूंनी उद्ध्वस्त केले व त्यातील मौल्यवान व पवित्र वस्तू त्यांनी लुटून नेल्या. देवासमोर प्रार्थना सादर करण्याचा मानवाने मार्ग तयार केला. त्याची अशी वाताहत झाली. परंतु श्रोत्यानो, तुम्हाला हे माहीत आहे का की आपण पापी असल्यामुळे आजही आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याची गरज आहे आणि त्याच्याजवळ जाण्याचा मार्ग शल्मोन किंवा दुसऱ्या कोणी मानवी राजाने उपलब्ध करून दिलेला नाही, तर खुद्द परमेश्वरानेच ते स्थान, तो मार्ग उपलब्ध करून दिला आहे. तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. आमच्या पापांमुळे श्रोत्यानो, परमेश्वरामध्ये व आमच्यामध्ये एक प्रचंड दरार निर्माण झाली, कारण परमेश्वर अत्यंत पवित्र आहे आणि आम्ही अत्यंत पापी आहोत. परमेश्वर पवित्र असल्यामुळे आपण त्याच्यासमोर एक क्षण देखील उभे राहू शकणार नाही. म्हणून परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या पृथ्वीवर पाठवले. तो देहधारी होऊन या जगात आला. आमच्यासारखा तो मानव झाला. देवाला हवे असलेले पवित्र जीवन त्याने जगून दाखविले. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले. तो जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. त्यामुळे मानवाच्या पापमुक्तीची किंमत परमेश्वराजवळ भरून देण्यात आली. त्याच्या म्हणजेच प्रभू येशूच्या या अपूर्व मध्यस्थीमुळे मानवाचा परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. एवढी आनंदाची बातमी आहे ही की थेट देवाकडे पोहोचण्याचा मार्ग आज या क्षणी आमच्या समोर उपलब्ध आहे. या मार्गाद्वारे आपण जाऊ तर परमेश्वर आपल्याला केवळ संकटमुक्तच करीत नाही, तर मुख्य म्हणजे पापांपासून मुक्त करतो आणि त्याही सोबत सार्वकालिक जीवनाची आशा देऊन आपले मृत्यूचे भयही दूर करतो. प्रभू येशू म्हणतो योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय आणि 25 वचनात की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 4 वचनात तो म्हणतो मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. नंतर आम्हाला दिसतो श्रोत्यानो की शल्मोनाने अशा प्रकारे आपली प्रार्थना संपवली. 8 अध्याय 54 वचन. शल्मोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरापाशी करण्याचे संपल्यावर तो तिथून उठला. प्रार्थनेसाठी आपल्या शरीराची ढब काय असावी याविषयी श्रोता मला नेहमीच प्रश्न विचारतात. आम्ही प्रार्थना गुडघ्यांवर होऊन करावी किंवा उभे राहावे की परमेश्वरासमोर पालथे पडावे? श्रोतांनो, शल्मोनाने प्रार्थना करताना गुडघे टेकले होते. प्रार्थना करताना एकच विशिष्ट शारीरिक ढब असणे आवश्यक नाही. कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही प्रार्थना करू शकतो. या ठिकाणी गुडघे टेकण्याचा उल्लेख केलेला आहे असं मला वाटतं. प्रसिद्ध लेखक विक्टर ह्युगो असे म्हणाले की शरीराची कोणतीही स्थिती असली तरी आत्मा बऱ्याचदा गुडघ्यावर टेकतो. म्हणजेच प्रार्थना करताना शरीराच्या स्थितीपेक्षा अंतःकरणाची स्थिती अत्यंत महत्वाची आहे. आता 63 पासून 65 वचने सांगतात. शल्मोनाने शांतर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पिलेले बली 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे होते. अशा रीतीने राजाने व सर्व इस्रायलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. त्या दिवशी
राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांतर्पणाची वपा ही तेथेच अर्पिली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळीच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना. शल्मोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायल लोकांनी त्या समयी महोत्सव केला. हमाथाच्या घाटापासून मिस्र देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्रायल लोकांचा मोठा जमाव 1 सप्तक व आणखी 1 सप्तक म्हणजे एकंदर 14 दिवस आपला देव परमेश्वर याच्या समोर उत्सव करीत राहिला. स्पष्टच आहे श्रोत्यानो, की या वचनांमध्ये नमूद केलेली सर्व अर्पणे अर्पण्यासाठी मंदिरातली वेदी लहान होती. त्यामुळे मंदिराच्या अंगणाचा मधला भाग पवित्र करण्यात आला आणि त्यावर ही अर्पणे अर्पण्यात आली. ही अर्पणे हमाथाच्या प्रदेशापासून तर मिस्राच्या नदीपर्यंत राहणाऱ्या सर्वांची होती. अर्पणे अर्पिल्यानंतर त्यांनी ती वेदीवरून काढली व लोकांमध्ये वाटून घेतली. असं वाटतं ना श्रोत्यानो, की हा काळ किती आनंदाचा असावा. 66वं वचन सांगतं की 8व्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली. ते सर्व राजाचे अभिष्ट चिंतून आपापल्या डेऱ्यास गेले. आपला सेवक दावीद व आपले लोक इस्रायल याचवर जो प्रसाद परमेश्वराने केला त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरीत झाली. आता आम्ही 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. 9व्या अध्यायामध्ये शल्मोनास परमेश्वराचे दुसरे दर्शन आणि शल्मोनाची इतर कामगिरी ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला शल्मोनाला प्रोत्साहन देण्यासाठी परमेश्वर त्याची दुसऱ्यांदा भेट घेतो. पहिली 3 वचने सांगतात, शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा बांधावयाचे संपविले व ह्याप्रमाणे त्याच्या मनात जे करावेसे वाटले ते त्याने केले. तेव्हा परमेश्वराने त्यास गिबोन येथे दर्शन दिले होते त्याप्रमाणे त्यास दुसऱ्यांदा दर्शन दिले. परमेश्वर त्यास म्हणाला, तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विणवणी मी ऐकली आहे. हे जे मंदिर तू बांधिले आहे त्यात माझे नाव सर्व काळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे. माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील. श्रोत्यानो, या वचनांमध्ये परमेश्वर शल्मोनाला म्हणत आहे की मी या मंदिरामध्ये तुला भेटेन. या ठिकाणी तू येऊ शकतोस. मला भेटायला लोक, संपूर्ण विश्वातले लोक येऊ शकतात. हे माझ्या भेटीचे स्थान आहे. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय आणि 6व्या वचनात आम्हाला माहीतच आहे की प्रभू येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. कोणीही माझ्यामधून आल्या वाचून पित्याजवळ येत नाही. खरोखर श्रोत्यानो, येशूशिवाय पित्याजवळ जाण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही. त्याच्याचद्वारे आमचा आणि पित्याचा संबंध स्थापित होऊ शकतो. 4थं वचन, तू आपला बाप दावीद याच्याप्रमाणे खऱ्या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील. या वचनात देव शल्मोनाला आज्ञा देत आहे, जर तू माझ्यासमोर आपला पिता दावीद याच्याप्रमाणे चालशील तर मी तुझे राजासन इस्रायलावर सर्व काळ स्थापिन. या ठिकाणी आपण पाहतो की देवाने शल्मोनासमोर एक प्रमाण ठेवले आहे. ते मानवी परिमाण आहे. ते देवाच्या उच्च परिमाणांप्रमाणे उच्च नाही. देवाच्या सन्निध असण्यासाठी, त्याच्या आज्ञेत राहण्यासाठी दाविदामध्ये प्रचंड क्षमता होती. त्याने देवावर प्रीती केली, परंतु आपली प्रीती सिद्ध करायला तो अपयशी ठरला. तो सिद्ध करीत असताना तो गडबडला, गोंधळला आणि कमी पडला. त्याचे पतन झाले, पण तरीही त्याने स्वतःला सावरले. त्याने आपल्याला एकदमच खड्ड्यात पडण्यापासून रोखले. तो परमेश्वराकडे आला आणि त्याने आपल्या पापांची कबुली दिली. त्याला देवाचा सहवास हवा होता. श्रोत्यानो, आम्ही बऱ्याचदा दाविदाच्या पतनाचा फायदा आपल्या चुकांचे समर्थन करण्यासाठी करतो. आम्ही म्हणतो की दाविदासारखा व्यक्ती पापामध्ये पडू शकला तर मग आम्ही तर साधारण आहोत. आमची आणि त्याची काय बरोबरी? आम्ही अगदी सहजपणे पापामध्ये पडू शकतो. 4थ्या वचनामध्ये परमेश्वर शल्मोनाला सांगत आहे की शल्मोनाने दाविदाप्रमाणे सरळ हृदयाचे असावे. आम्ही आमच्या दांभिकतेने, बाह्यवर्तनाने लोकांना फसवू शकतो, पण आम्ही देवाला फसवू शकत नाही, कारण तो अंतर्ज्ञानी आहे, अंतर्यामी, हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आम्ही देवाला फसवू नये. जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही त्याला सांगायला पाहिजे, कारण श्रोत्यानो, आमच्या सर्व गोष्टी त्याला आधीच माहीत असतात. त्याच्यापासून काहीच लपत नाही. दावीद परमेश्वरासमोर सचोटीने चालला. जेव्हा त्याने पाप केले तेव्हा त्याने ते पाप परमेश्वरासमोर कबूल केले आणि परमेश्वराला ते पाप धुवून टाकण्याची त्याने विनंती केली. 5वं वचन आता आपण वाचूया. तर इस्रायलावरील तुझे राजासन मी कायमचे स्थापिन. तुझा बाप दावीद यास मी वचन दिल्याप्रमाणे इस्रायलाच्या गादीवर बसावायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटावयाचा नाही.
श्रोत्यानो, जोपर्यंत इस्रायलमध्ये राजे होते तोपर्यंत ते दाविदाच्या वंशातले होते. त्याच्याच वंशातला आजही एक राजा आहे, ज्याच्या खिळ्यांच्या जखमा असलेल्या हातामध्ये संपूर्ण विश्वाचा राजदंड आहे. हा राजा म्हणजे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आपल्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस त्याने लोकांना दर्शन दिले व मरण सोसल्यानंतरही जिवंत झालो असे त्याने त्यांना पटवून दिले. आणि आता तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे. तो पुन्हा येणार आहे व तो येईल तेव्हा तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करणार आहे. आपले राज्य तो या पृथ्वीवर प्रस्थापित करणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याच्या राज्यामध्ये दुःख, पाप व मरण असणार नाही, परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचाच त्याच्या राज्यात प्रवेश आहे. त्याच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपली तयारी झाली आहे काय? पृथ्वीवरच्या सर्व राजांची, सम्राटांची कारकीर्द लयास गेली, परंतु प्रभू येशूच्या राज्याचा अंत कधीही होणार नाही. पुढे 6 आणि 7 वचने सांगतात, पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडिल्यास, मी तुम्हास लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजन पूजन केल्यास, जो देश मी इस्रायल लोकांस दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करेन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरिता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन. तसेच इस्रायल लोक व इतर सर्व राष्ट्रात दृष्टांतांचा व निंदेचा विषय होतील. श्रोत्यानो, देवाची आज्ञा न पाळल्यास इस्रायलची स्थिती काय होईल याविषयी देवाने शल्मोनाला धोक्याची सूचना दिली. आणि आज आपण पाहतो की देवाचे शब्द खरे ठरले आहेत. आजही इस्रायल देश आमच्यासाठी एखाद्या बोधकथेप्रमाणे म्हणेप्रमाणे आहे. नंतर 8 आणि 9 वचने, आणि हे मंदिर उच्चस्थानी राहील तरी त्याच्या जवळून जाणारे येणारे चकित होतील व छितू करून म्हणतील, परमेश्वराने या देशाचे व या मंदिराचे असे का केले? तेव्हा लोक म्हणतील, त्यांचा देव परमेश्वर याने त्यांच्या वाडवडिलास मिस्र देशातून आणले असून ते त्यास सोडून अन्य देवांच्या नादी लागले व त्यांचे भजन पूजन व उपासना करू लागले. त्यामुळे परमेश्वराने ही सर्व विपत्ती त्याचवर आणली आहे. श्रोत्यानो, ह्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ज्याप्रमाणे देवाने म्हटले होते त्याप्रमाणे हे मंदिर उद्ध्वस्त झाले आणि त्यांना आज्ञा न पाळण्याचे परिणाम भोगावे लागलेत. आज आमच्या जीवनात सुद्धा असंच घडतं. पाप करण्याचे निश्चित परिणाम आम्हाला भोगावे लागतात. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. प्रियानो, आम्ही पाहिले की मंदिर हे परमेश्वराला प्रार्थना सादर करण्याचे एक ठिकाण आहे आणि परमेश्वर अपेक्षित करतो की आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्या, अयोग्य गोष्टी करण्यापासून स्वतःला आवरावे. परंतु प्रियानो, आम्ही मात्र नेमक्या याच गोष्टी करीत नाहीत. शल्मोनाच्या काळात या गोष्टी नव्हत्या आणि आजच्या काळातही या गोष्टी नाहीत. त्यामुळे आम्हाला पाप करण्याचे निश्चित परिणाम भोगावे लागतात. यासाठीच येशू ख्रिस्त या जगात आमच्या करता आला. आम्ही त्याला स्वीकारावे, त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याने देव केलेल्या तारणाचा अनुभव घ्यावा. प्रियानो, यासाठी आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतोस. होय प्रभू परमेश्वर देव बापा, तू आमच्या जीवनाला आकार देणारा देव आहेस. खऱ्या अर्थाने तू आमचं जीवन घडवीत आहेस की जेणेकरून प्रभू परमेश्वर देव बापा, तुझ्यामधलं आणि आमच्यामधलं नातं अधिक सुधारावं आणि त्याच्याद्वारे आम्ही तुझ्या अधिक जवळ यावं. होय प्रभूजी, तू आमचा महान देव आहेस. तू आम्हाला जाणणारा देव आहेस. तू आम्हाला ओळखणारा देखील देव आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, ज्या गोष्टी आज तू आम्हाला सांगितलेल्या आहेस, शिकवलेल्या आहेस, त्या सर्व आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठेवाव्या आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये चालावं. तुझ्या आज्ञांचं आम्ही पालन करावं आणि तू नेमून दिलेला मार्ग, त्या मार्गाने आम्ही दृढ विश्वासाने चालावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.